ज्ञानदार, जानदार, शानदार दादासाहेब टिचकुले या वर्गाचा आज 712वा दिवस आहे आणि आज आपण 9 मे 2022 मध्ये प्रवेश केलेला आहे. या योग वर्गाचे प्रेरणास्थान आदरणीय दादासाहेब टिचकुले यांना अभिवादन. आजचे आमचे गुरु आदरणीय राजू दादा डांगे यांना मी डॉक्टर रमेश बांडेवचे नागपूरहून प्रणाम करून, सर्व साधकांना प्रणाम करून, आजचे आमचे गुरु आदरणीय राजू दादा डांगे यांचे लाईफ इज बेस्ट जर्नी, जीवन एक सुंदर यात्रा याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत. या अगोदर आमचे राजू दादांचा 2 मेला संवाद आपला संचलन कौशल्य याविषयी मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. आमचे आदरणीय राजू दादा डांगे यांचा परिचय आमचे आदरणीय रमेश दादा वांगणकर मुंबईवरून करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो. हरिओम. हरिओम दादा, हरिओम. दादासाहेब टिचकुले वर्गाचे प्रणेते दादासाहेब टिचकुले आपले सर्व गुरुवर्य, साधक आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आयोजक त्यांना मी प्रणाम करतो. आणि आज आपला 712वा दिवस, योग दिवस, त्याचे आपले गुरुवर्य लाभलेले आहेत, जे बहुगुणी आहेत, ज्यांचं व्यक्तिमत्व की प्रत्येकाने त्यांचं व्यक्तिमत्वाचं गुण काहीतरी घेत राहावं, आदर त्यांच्याकडे पाहत राहावं आणि त्यांच्याकडे पाहून आपला जीवन प्रवास करावा, असं बहुगुणी व्यक्तिमत्व ते फार क्वचित मिळतं. बरीच लोक मोठमोठ्या पदावर असू शकतात, पण चांगलं व्यक्तिमत्व असेलच असं नाही. पण आपल्याला आज जे गुरुवर्य मिळालेले आहेत ते मोठ्या पदांवर आहेत, मोठ्या फार शिक्षित आहेत आणि त्या पलीकडे जाऊन त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर आहे. समाजातील बऱ्याच गोष्टींचं निरीक्षण, समाजातील काही दुर्गुणांवर प्रकाश टाकून त्याच्यावर आपलं समाज प्रबोधन करणं, समाजाला मदत करणं, सदैव त्यांचं कार्य चालू असतं. आणि अशी महान व्यक्ती, त्या व्यक्तीलाच आज मला ओळख करून देण्याचा तो भाग्य मला मिळालेला आहे. तो खरोखर भाग्याचा दिवस आहे. दादासाहेब हे राजू दादा डांगे, तर आपण यांची ओळख, आजचा दिवस आहे, त्यांचा विषय आहे जीवन एक सुंदर प्रवास, लाईफ इज बेस्ट जर्नी. मार्गदर्शक राजू दादा डांगे, नॅशनल अँड इंटरनॅशनल योगा ट्रेनर, स्पीकर अँड लाईफ कोच, BSc, BCom, SCI, board medalist, awarded by LEC, Sunil Dutt, LLB, BA, MSW, MA, Educational Communication, PG, Human Rights, PG, Health Education, LLM, Human Rights, PhD, Human Rights, pursuing around 400 plus training sessions, speeches on 41 plus subjects, founder of Samvad International yoga class, providing free and online services at global level, achieved different award and at different level, providing services to leprosy patient, blind, disabled and needy. समाजातील अगदी जे काही पीडित माणसं आहेत, लोक आहेत, त्यांच्यासाठी सदैव काही ना काहीतरी करीत राहणं, त्यांना मदत करणं, वेगवेगळ्या प्रकारची, असं राजूदादांचं कार्य खूप महान आहे. आपण सर्वच त्यांच्या कामाबद्दल बोलू शकत नाही,
एवढं काम महान आहे त्यांचं. तर मी आज राजूदादा डांगे यांची आपणास एक छोटीशी ओळख करून दिलेली आहे, पण व्यक्ती फार महान आहे आणि आज खूप त्यांचं आपल्याला व्याख्यान ऐकायला मिळतंय, ही भाग्याची गोष्ट आहे. धन्यवाद. मी रमेशदादा बांडेपुचे यांना पुढील श्रद्धा देत आहे. धन्यवाद रमेश दादा. आमचे आदरणीय राजू दादांचं बरेचसे विषयांचं मार्गदर्शन आणि संवाद या वर्गातून जवळजवळ बरेच देशांमध्ये त्यांचं कार्य सुरू राहतो आणि मंगळवार ते गुरुवार त्यांचं लिंक आपल्याकडे पाठवत राहतात. त्यांना आपल्याला जुळायचं असेल ते आपण जास्तीत जास्त लोक त्याच्यामध्ये जुळू शकतात आणि खूप देशात विदेशातल्या लोकांची प्रतिक्रिया आमच्या आदरणीय राजू दादांच्या व्याख्यानावर येत राहते. तर आमच्या राजू दादांना विनंती करू की जीवन एक सुंदर प्रवास, सर्वांचं जीवन कसं बेस्ट लाईफ इज बेस्ट जर्नी कशी राहू शकते याबद्दल आमचे आदरणीय राजू दादा आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हरिओम हरिओम सर्वांना. हरिओम. सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आताच माझा परिचय सन्माननीय रमेश दादा यांनी करून दिलेला आहे. हा परिचय विसरून मी आपल्यातला एक घटक आपल्याशी संवाद साधतो आहे, या अनुषंगाने आपल्याला ऐकायचं आहे. स्वर्गीय दादासाहेब टिचुकले योग वर्गामार्फत अनेक विषयाची, अनेक बाबींची मेजवानी आम्हाला रोज सकाळी मिळतं आणि जसा संघ तसा रंग असं म्हटलं जाते. ज्या पद्धतीचा संघ माणसाला आहे तसा रंग प्राप्त होतो आणि सकाळीच आम्हाला इतका सुंदर सत्संग प्राप्त होतो स्वर्गीय दादासाहेब टिचुकले योग वर्गामार्फत. तर या योग वर्गाच्या सर्व शिलेदारांना माझा खूप खूप प्रणाम, खूप खूप नमन. आणि जे कष्ट घेत आहेत आम्हाला डॉक्टर रमेशजी, त्यानंतर मते दादा, अंजलीताई, भानुदासजी, शेलोटकर दादा खूप परिश्रम घेत आहे सातत्याने. 712वा दिवस हे एक दिवस, 2 दिवस, 1 महिना सोपं आहे, पण सातत्याने कंटिन्यू ज्या पद्धतीने ती करतायत ते खरंच कौतुकास्पद आहे, अभिनंदनास्पद आहे. आणि मला असं वाटतं की आपण टाळ्या वाजून त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करूया. जोरदार अभिनंदन आपण केलं पाहिजे, कारण निरंतरता सफलता की पूंजी होतीये. निरंतरता सफलता की पूंजी होतीये. खऱ्या अर्थाने निरंतरता, कन्सिस्टन्सी ही फार महत्वाची आहे, फार महत्वाची आहे. ठाऊकार दादा या ठिकाणी आहेत, त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. खूप खूप दादा अभिनंदन. आपण आतापर्यंत आपलं अनेक जसे 108 माळ्यांची माळ जपावी त्या पद्धतीने तुमचं नाव प्रत्येक वेळेस येत होतं, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आमचे गंगोत्री पिरॅमिडचे पोहऱ्याचे आमचे डॉक्टर नरेश सर आहेत. खूप सुंदर त्या दिवशी व्याख्यान आणि व्याख्यान कम प्रॅक्टिकल म्हणजे आमच्या योग वर्गामध्ये घेतलं. सगळे योग साधक अगदी तृप्त झाले. वारंवार मला बरेच फोन आले, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. हे खूप परिश्रम घेणारी एक तपस्वी निश्चितच व्यक्तिमत्व आहेत. मानेदादा, त्याच्यानंतर आमच्या ज्यांनी सुंदर पद्धतीने जे आता सूर्यनमस्कार घेतले, इंद्रायणीताई, विद्याताई, त्यांच्या गीतेशी लांजेवार, मनीषा, नंदाताई, त्याच्यानंतर राजकुमार, रमेशजी, या सगळ्यांचं मी, संगीताताई चुटे, चांगल्या योग प्रशिक्षक आहे, या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि आपापल्या क्षेत्रात इथला प्रत्येक व्यक्ती सुंदर काम करतायत, प्रत्येक सुंदर. हर आईस्क्रीम का फ्लेवर अलग होता है, हर आईस्क्रीम का फ्लेवर अलग होता है. तसं प्रत्येकाच्या कार्याचं, प्रत्येकाचा स्वाद हा वेगवेगळा आहे. आपापल्यामध्ये जे कौशल्य आहे ते अनेक ठिकाणी ते व्यक्त करताना मी पाहतोय. जेवढी मंडळी जॉईन आहेत, खूप सुंदर पद्धतीने हा वर्ग पुढे जातो आहे आणि मला या वर्गामध्ये विचार सेवा देण्याची संधी लाभते आहे. ही मी ईश्वराचं आणि माझं, ईश्वराच्या कृपेने माझं भाग्य नक्कीच समजतो, कारण ही संधी सगळ्यांना मिळत नाही. ही संधी ईश्वराने दिलेली आहे. उसे हाथ पाव नहीं होते, लेकिन वो किसे तो भी चूज करता है, कोणाची तरी तो निवड करतो आहे हे सगळं करण्याकरता.
तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्यापर्यंत हे विचार देण्याची संधी मला या निमित्ताने येत आहे. तर खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू. सुरुवातीलाच मी व्यक्त करतो. आणि आतापर्यंत जे माझे बरेच विषय आपल्याकडे झालेले आहे, संवाद कौशल्य म्हणजे माणसामध्ये जे बोलण्याची कला, संवाद हा अत्यंत महत्वाचा आहे. नाहीतर जीवनात किती वाद होत राहतात, एक संवाद नीट झाला नाही तर किती वाद राहतात. आणि आपण व्यक्ती स्तरावर छान बोलतो, गट स्तरावर छान बोलतो, पण जनस्तरावर कसं बोलावं याच्याकरता भाषण कौशल्य, इफेक्टिव्ह पब्लिक याच्यावरही आपण बोललो. यासोबतच आपण संचलन कौशल्य, संचलन कला म्हणजे अँकरिंग जे आहे, हा दोन ऑडियन्स आणि जे वक्ता असते याच्यामधला दुवा असतो, तो कसा इफेक्टिव्ह मास्टर ऑफ सिरेमनी त्याला म्हटलं जाते आहे. मला असं वाटतं याच्यापुढे आणखी एक आपण सार्थक जीवन जर सार्थक करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे याच्यावर सुद्धा बोललो आहे. भगवानवर बोललेलं आहे, भगवान सुद्धा याच्यावर आपण बोललेला आहे, भगवानचा कन्सेप्ट आपण समजून घेतलेला आहे. तर जीवन सार्थक आपलं नक्कीच, आपण एक उदाहरणही सांगितलं होतं की हे जर आता मी थोडस रिव्हिजन याच्या करता करतो की त्याची लिंक लागेल, की प्रत्येकाचं जे जीवन आहे, फर्स्ट फॅक्ट इन द लाईफ इज अ बर्थ. जीवनाचं पहिलं सत्य काही असेल तर जन्म आहे, आणि अंतिम सत्य काही असेल तर मृत्यू आहे. या दोघांच्या मध्ये काही राहत असेल तर ते जीवन आहे. सॉरी, हा मनुष्य जन्म 84 योनीनंतर आपल्याला भेटलेला आहे. इतक्या 84 लाख योनीनंतर भेटल्यावर फर्स्ट फॅक्ट नक्कीच जन्म आहे, आणि शेवटचं जे फॅक्ट आहे भौतिक जीवनाची, मी बोलतो भौतिक जीवनाची, हे मृत्यू आहे. आणि या दोघांच्या मध्ये जे काही असेल तर ते जीवन आहे. आणि या जीवनात किती जगला यापेक्षा कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही 70 वर्ष जगता का 80 वर्ष जगता याला जास्त महत्व नाही, तुम्ही कशा पद्धतीने जगता हे जास्त महत्व आहे. संत ज्ञानेश्वर माऊली फार कमी काळ या पृथ्वीवर होते, पण आजही आपल्यामध्ये ती विचार रूपाने, ज्ञानेश्वरीच्या रूपाने जिवंत आहे. त्यानंतर स्वामी विवेकानंद हे फार कमी काळ पृथ्वीवर होते तसं पाहिलं तर ऑन ऍव्हरेज लाईफच्या, पण आजही त्यांच्या साहित्याच्या रूपाने, त्यांच्या विचाराच्या रूपाने आपल्यामध्ये जिवंत आहे. अनेक जे महात्मे होऊन गेले, थोर महात्मे जे जेवढे होऊन गेले, ते आपल्या कर्तृत्वाच्या आणि वक्तृत्वाच्या साहित्याच्या रूपाने आजही आपल्यामध्ये जिवंत नक्कीच आहेत. त्यांचं कर्तृत्व तसं होतं, वक्तृत्व तसं होतं, तपस्व त्यांनी जीवनामध्ये केलं. आणि ह्या जीवन नक्कीच तुमच्यावर डिपेंड आहे, त्याचं सोनं करायचं का माती करायचं, हा नक्कीच चांगला एक सुंदर प्रवास आहे. हा जीवन जे आहे एक सुंदर प्रवास आहे. हा प्रवास तुम्ही कशा स्वरूपाचा घेता याच्यावर आपल्यावर अवलंबून आहे. तो कंटाळवाना घेता का तो अनेक वेगळ्या अँगलने घेता, हे नक्कीच आहे. जीवन सगळ्यांनाच, जन्म सगळ्यांनाच मिळालेला असो, त्याचं शेवटपर्यंत जाताना, मृत्यूच्या या सत्यापर्यंत जाताना आपण नक्कीच आपल्यावर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. सद्गुरू वामनराव पै म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बेटा तुझ्या हातामध्ये आहे, बऱ्याच अंशी हे तुझं जीवन आहे, हे तुझ्या हातामध्ये. संस्कार नक्की मिळेल, आई वडिलांकडून संस्कार मिळतील, बाजूला सत्संग मिळेल, पण अनेक लोकांना सत्संग मिळूनही त्या पद्धतीने ते पुढे जात नाही, त्यांचा प्रवास तसा होत नाही. अनेक लोकांनी चांगल्या घरात जन्माला येऊनही त्या पद्धतीचं त्यांचा प्रवास होत नाही. याच्यामध्ये नक्की काही कारण आहे. तुझा इंटेक तू स्वतःला काय देतो, स्वतःमध्ये काय भरतो, यावर अनेक तुझं जे प्रवास आहे तो अवलंबून आहे. गंमत काय होते की हे भौतिक जीवन आहे, हे जन्मापासून मरेपर्यंतच जे अंतर आहे दॅट इज अ फिजिकल लाईफ, आपलं भौतिक जीवन आहे. आणि या भौतिक जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये आपण अटकून जातो, आणि या अटकून गेलेल्या गोष्टीमध्ये त्यालाच कळत नाही, तो भ्रमित सत्यामध्ये, रमेश दादा, तो भ्रमित सत्यामध्ये राहतो. कशाला, जे उपजीविकेचे साधन आहे त्याला साध्य समजायला लागतो. उपजीविका त्याचा अर्थच आहे उप, दीज आर द सेकंडरी. माझी नोकरी, माझा व्यवसाय, माझं जे काही वैभव असेल ते सेकंडरी आहे, ते माझं प्रायमरी नाही. दॅट इज नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ माय लाईफ, दॅट इज नॉट ऑब्जेक्टिव्ह. हा फक्त माझा प्रवास, हा जीवनाचा प्रवास पुढे जाण्याकरता एक माध्यम आहे, आणि त्या माध्यमांनाच साध्य समजून जातो तो, त्या साधनांनाच साध्य समजून जातो. आणि हे त्याला समजत नाही, हे त्याला बिलकुल समजत नाही, कारण तो भ्रमित झालेला असतो.
त्याचा माइंडसेट मध्ये, त्याच्या माइंड मध्ये त्या पद्धतीचं त्यांनी फिडिंग केलेलं असतं, प्रोग्रामिंग केलेलं असतं, त्याच्यामुळे तो भ्रमित होतो. आता मी उदाहरण सांगतो, उदाहरण एक नेहमी बोलत असतो आणि नेहमी सांगतो की सत्य आणि असत्य बरंच दूर असतो आणि त्याला आपण सत्य समजून बसतो बऱ्याच गोष्टीला. की आता मी जर म्हटलं बऱ्याच जणांना की बाबा सूर्य कुठून उगवतो, तर नेहमी सगळेच लोक म्हणणार पूर्वेकडून उगवतो, बरोबर. आणि असे अनेक उदाहरण आहेत, पूर्वेकडून उगवतो. पण मला असं वाटतं हे पूर्ण सत्य बिलकुलच नाही आहे. कारण सूर्य उगवतच नाही, तो कॉन्स्टंट एका ठिकाणी आहे. आमचे नरेश दादा, सूर्य हा एकाच ठिकाणी आहे, तो रोटेट होत नाही. पृथ्वी रोटेट होते, आपण जातो पूर्वेकडून पश्चिमेकडून, आपण रोटेट होतो. पण आपण काय म्हणतो बोलताना की सूर्य पूर्वेकडून उगवतो. नाही बाबा, सूर्य नाही उगवत, तो तर बिचारा तिथेच आहे, मी उगवतो, आय एम रोटेट. पण आपल्या डोक्यामध्ये सगळं फिट केलं, त्या पद्धतीचा संस्कार दिलेला आहे, त्या पद्धतीचं आपण फीड केलेलं आहे आणि ते अर्ध सत्याला सत्य, पूर्ण सत्य समजून बसलेलं आहोत. जेव्हा आत्मचिंतन चिंतन कराल तेव्हा नक्की बरंच जीवनाचं काही सत्य पाखडल्याशिवाय आणि पाखडून तुम्हाला नक्की चांगलं मिळणार आहे. त्याकरता बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागेल. आणखी दुसरा वर्ड मी सांगतो, छोटासा एक वर्ड आहे, आत्महत्या. दिस इज अ रॉंग वर्ड, कम्प्लीट रॉंग वर्ड. एकीकडे आपण म्हणतो की आत्माची हत्या होत नाही, आत्मा ओला होत नाही, आत्मा जाळल्या जात नाही, इकडे म्हणतो आत्महत्या होते. हा अनेक ग्रंथांमध्ये, अनेक पुस्तकांमध्ये लिहिलेला शब्द आहे, मात्र आपण त्याला स्वीकार केलेला आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी अर्ध सत्यामध्ये आपण भ्रमित आहोत आणि या जन्मापर्यंत मरेपर्यंतचं अंतर, जन्मापासून तर मरेपर्यंतचं अंतर आपण या भ्रमित अवस्थेमध्ये काढत असतो. शेवटपर्यंत ह्या भ्रमाचा भोपळा कधी कधी फुटत नाही. कोणाचा भ्रमाचा भोपळा लवकर फुटतो आणि कोणाचा लवकर फुटत नाही, तो शेवटपर्यंत तो भोपळाच घेऊन वर जातो, असंही नक्की होते. आणि म्हणून ह्या 84 लाख योनीनंतर हा जो जन्म मिळालेला आहे, या जन्माची सार्थकता करायची का माती करायची हे आपल्यावर नक्कीच डिपेंड आहे. मी आणखी एक उदाहरण नेहमी देत असतो की मनुष्य शरीर हे पंचतत्वाचं बनलेलं आहे, पंचतत्वाचं बनलेलं आहे. पंचतत्व जर कशामध्ये विलीन होत असतील तर मातीमध्ये विलीन होतं, मातीमध्ये विलीन होतं. पंचतत्व, 5 तत्व जे काही पाताळ, जलतत्व, पृथ्वी तत्व, आकाश तत्व, वायू तत्व, अग्नी तत्व, हे सगळे जे तत्व आहे, हे तत्व जर आपण पाहिलं तर सगळे शेवटी आपला देह यापासून बनलेला आहे आणि आपला देह अग्नी दिल्यावर या मातीमध्ये तो विलीन होतो. त्याचं अप्रत्यक्ष तुम्ही अनालिसिस करा, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. आता उदाहरण मी सांगेल की मी हात असा टेबलवर ठेवला, हा हात टेबलवर ठेवल्यावर हा हात मी उचलायचा प्रयत्न केला तर उचलला जाणार नाही. आपण ताकद हातामध्ये आहे असं म्हणतो, नाही, हे अर्ध सत्य आहे. ताकद हातामध्ये नाही आहे, मसल्स मध्ये आहे. हे मसल्स मध्ये जे आहे हे अर्ध सत्य आहे. नाही, ताकद मसल्स मध्ये मी किती ताकद असू द्या, आणि जोपर्यंत मी सूचना देणार नाही तर माइंडला की हा मला हात उचलायचा आहे, तर नक्कीच तो उचलला जाणार नाही. हातामध्ये ताकद असू द्या, मसल मध्ये ताकद असू द्या, पण फॅक्ट हे इथे ताकद आहे, सगळे इथे प्रोग्रामिंग आहे. आणि म्हणून आपल्याला आपण म्हणतो की वरवर पाहता म्हणतो हातात ताकद नाही, मसलमध्ये ताकद नाही, ताकद इकडे आहे बऱ्याच अंशी. हे अर्ध सत्य राहते. तर आपण जे आहे पंचतत्वाचं बनलेलं आहे आणि हे पंचतत्व मातीत विलीन होते. आणि पहा आणखी गंमत अशी आहे की मातीत विलीन होते म्हणजे आपण थोडक्यामध्ये जर विचार केला तर मातीचंच बनलेलं आहोत आपण, मातीचं. आणि काय खातो रमेश दादा, काय खातो? इनडायरेक्टली मातीच खातो. तुम्ही पहा, सगळं सूर्यप्रकाशाच्या संश्लेषणामधून मातीमध्ये उगवते, तेच अन्नधान्य आपण खातो. इनडायरेक्टली विचार करा, मातीच खातो. काय घालतो? कुठून मिळतात? फॅक्टरी मधून मिळते, पण कुठून बनते? कपासी मधून बनते आणि आपल्याकडे येते. मातीच घालतो आपण आणि कुठे जातो? शेवटी मातीतच जातो. मातीचाच बनला, मातीच खातो, मातीच घालतो, मातीतच जातो, शिल्लकही मातीच राहते. शिल्लकही अंगठा दाखवला मी, शिल्लकही हेच राहते, शिल्लकही हेच राहते. म्हणजे तुम्हाला मातीचाच बनला, मातीच खातो, मातीच घालतो, मातीतच जातो, मातीच शिल्लक राहते. ह्या मग या जीवनाची माती करायची, हा जो प्रवास आहे याची माती करायची का सोनं करायचं, हा आपल्यावर नक्कीच डिपेंड आहे. हे आपल्यावर डिपेंड आहे आणि आपल्यावर ईश्वरी कृपा तर नक्कीच पाहिजे. आता मी त्या दिवशी भगवान मध्ये सांगितलं की ईश्वराला मानणारे न मानणारे दोन्ही प्रकार आहेत, पण जो न मानणार आहे तोही कसा मानतो हे मी त्या उदाहरणादाखल तुम्हाला शेवटच्या कदाचित लक्षात असेल तर सांगितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी, त्याला विधी म्हणा, विधाता म्हणा, त्याला ईश्वर म्हणा, त्याला खुदा म्हणा, त्याला अल्लाह म्हणा, त्याला निसर्ग शक्ती म्हणा, त्याला
काहीही नाव द्या, देर इज अ सम पॉवर. ही कुठेतरी पॉवर नक्कीच आहे आणि ती आपण मान्य केली पाहिजे. ती पॉवर वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला दिसते आहे. कारण आपण जेव्हा डेथ होतो, अंत होतो, तेव्हा ही डेथ बॉडी सेकंदामध्ये त्याचं स्मेल यायला लागते, सगळ्या क्रिया थांबतात. म्हणजे चैतन्य शक्ती ही कुठेतरी नक्की आत्म्यामध्ये, आत्मा जो आत्मस्वरूपी दिव्य शक्ती ह्या आतमध्ये कुठेतरी नक्कीच आहे. देवाचे मंदिर देही पंढरी आत्मा पांडुरंग. हे मंदिर आहे, हे टेम्पल आहे आणि त्याच्या चैतन्य शक्तीचं निवासस्थान नक्की आहे. आणि म्हणून आपण सकाळी 1-1.5 तास देतो या टेम्पल करता, मंदिराकरता. मंगलमय आणि दिव्य आणि रमणीय. मंदिर म्हणजे काय? मंगलमय जिथं वातावरण आहे, जिथं दिव्य वातावरण आहे, जिथं रमणीय असं वातावरण आहे, ते मंदिर आहे. आणि या देहाला तेच करायचं आहे, तेच करायचं आहे. मंगलमय वाटलं पाहिजे, ते कोण दिव्यत्व त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. हे आपण जे तप करतो, योग साधना स्वर्गीय दादासाहेब टिचोकले योग वर्गामार्फत केल्या जाते, ही साधना आहे, हा तप आहे. आणि म्हणून हे तन आणि मन ठेवून चांगलं ठेवणार आहे. देवाचे मंदिर देही पंढरी आत्मा पांडुरंग. तर नक्की हा पांडुरंगाचं निवासस्थान आहे. त्याच्याकरता मी वेळ दिलाच पाहिजे, त्याच्याकरता मी कष्ट घेतलेच पाहिजे. कारण हा जो देह आहे, मी बोलता बोलता आणखी बोलेल, हा जीवनाच्या प्रवासामध्ये नक्कीच हे सगळं कारणीभूत आहे. काही जण फक्त याला शरीर म्हणून घेतात, काही जण याला फक्त शरीर घेतात. हे नाशिवंतच आहे म्हणते, हे नाशिवंतच आहे आणि हे काही केलं तर चालते. नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. याला प्रत्येकाला आध्यात्मिकही महत्व आहे आणि सायंटिफिकही महत्व आहे. आता प्रोफेशनल लँग्वेज मध्ये जर पाहिलं तर बॉडी इज अ मीडिया टू डील विथ द वर्ल्ड. जगाशी संपर्क साधण्याचं तुमचं ध्येय, स्वप्न, जे स्वप्न ध्येय स्पिरिच्युअल असो, फिजिकल असो, एनी सोशल असो, हे सगळं ध्येय साध्य करण्याचं एकमेव माध्यम ईश्वराच्या कृपेने, आई वडिलांनी तुम्हाला दिलं असेल तर तो हा ध्येय आहे. म्हणून आपला जन्म फार महत्वाचा आहे. गिफ्ट ऑफ लाईफ इज लाईफ इट सेल्फ. जीवन हेच अमूल्य भेट आहे, दुसरं काही नाही. जीवन हीच अमूल्य भेट आहे, ते समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. नाही तर जीवनात बरेच जण कंटाळतात, अरे रे काय 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 काय. तर हे न कंटाळता पहिले स्वीकारायला लागेल की नाही, लाईफ ही गिफ्ट आहे, हे ईश्वराने दिलेली मला भेट आहे. आणि ही जी बॉडी आहे, इट्स अ मीडिया टू डील विथ द वर्ल्ड. जगाशी संपर्क साधण्याचं, जगाशी व्यवहार करण्याचं, माझं स्वप्न साकार करण्याचं, माझा आनंद घेण्याचं एकमेव मार्ग हा माझ्याकडे ध्येयाच्या, कारण माध्यम हेच आहे, माध्यम हेच आहे. ते माध्यम बरोबर नसेल, केमिस्ट्रीमध्ये तुमचा प्रयोग करताना जर ते युट्यूब तुमचे परीक्षा नळी जर बरोबर नसेल तर नक्कीच त्याचे रिझल्ट येणार नाही. तर ही परीक्षा नळी त्याचे रिझल्ट पाहण्याकरता याला प्युरिफाय करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्युरिफाय करण्याचे अनेक प्रोसेस आहेत, अनेक अष्टांग योगामध्ये तर नक्कीच सांगितलेलं आहे. पण प्रत्येक याच्यामध्ये प्युरिफाय करण्याचे, स्वतःला एक शुद्ध बनवण्याचे, अंतःकरण शुद्ध, चित्त शुद्ध, मन शुद्ध, हे सगळं शुद्धीकरणाच्या बऱ्याच प्रक्रिया आहेत, त्या आपण केल्या पाहिजे. म्हणून मला म्हणायचं होतं की ही जी बॉडी आहे, हा जन्म भेटला तर बॉडी हे फार महत्वाची आहे, तन महत्वाचं आहे, मन महत्वाचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला आणखी देवाचे मंदिर देही पंढरी, हे मंदिर आहे, टेम्पल आहे, जिथं मंगलमय, दिव्य आणि रमणीय. तुम्ही कोणाला भेटताना रमणीय वाटलं पाहिजे, नाही तर काय मधुसाला हो कंटाळा, बिलकुल हा कधी जातो हो, ही वाट पाहतात बरेच लोक, हा कधी जातात, किंवा हा दिसला की त्याचा बायपास करायचा प्रयत्न करतात. कारण त्याचा नेहमी नकारात्मक सूर असतो, निगेटिव्हिटी असते. अरे काय या जीवनात असं तसं काय 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 काय, त्याचं ते ऐकावं असं वाटत नाही, पण त्याला सकारात्मकता येत नाही. म्हणून रमणीय व्यक्ती नाही, तो हवा हवासा वाटला पाहिजे. तुमच्याकडे बघितल्यावर कोणाला प्रसन्नता वाटली पाहिजे, तुम्हाला जवळ त्याला यावं वाटलं पाहिजे. तुम्ही अधिक वेळ बसावं आणि तुम्ही त्याला काहीतरी सांगावं, काहीतरी त्याच्या सत्संगात राहावं असं त्याला वाटलं पाहिजे. हे थोडस मला वाटते की सार्थक ते करतोय आणि हा प्रवास जीवनाचा तो सुंदर करण्याकडे वळतोय असं मी म्हणेन. पूर्णत्व नाही, पण कमीत कमी वळतो आहे. ह्या ज्याला ज्या गोष्टी समजल्या तर नक्की हा जीवनाचा प्रवास करताना ह्या आपण पहिले तणापासून समजून राहिलो, हे बॉडीच्या विषयी समजून राहिलो, आणि त्याच्यानंतर सायंटिफिक जर पाहिला आपण शास्त्रीय दृष्टीनं, बॉडी इज अ ग्रुप ऑफ डिफरंट सिस्टीम. प्रत्येक संस्थांचा हा समुच्चय आहे. नर्व्ह सिस्टीम, रिस्पिरेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, या सगळ्या सिस्टीम एकमेकाला कनेक्ट आहे आणि ही बॉडी तयार झालेली आहे. इंडिपेंडंट एनी सिस्टीम कांट वर्क.
तुमचं हार्ट इंडिपेंडंट काम करू शकत नाही, ब्रेन इंडिपेंडंट काम करू शकत नाही, आणि म्हणून हे एकमेकाला कनेक्ट आहे आणि म्हणून काम करू शकतो. व्हॉट इज अ सिस्टम? ही सिस्टीम आहे आणि ही ह्युमन सिस्टीम आहे, मानवी देह आहे, ही सुद्धा मनोशरीर यंत्र आहे आणि याच्याद्वारे हे सगळा जीवनाचा प्रवास आपल्याला करायचा आहे. हे पहिले समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. हा जीवनाचा प्रवास, बरेच जण हे स्वतःला विसरून जातात, अनेक गोल अचीव करतात, अनेक मंजिले हासिल करतात, पण शेवटी त्यांना समजतं की जेव्हा बेड खरेदी केलेला असतो, गाडी खरेदी केलेली असते, बेड खरेदी केलेला असतो पण झोप नसते, गाडी खरेदी केलेली असते पण चालवण्याची स्थिती नसते, अनेक गोष्टी बंगला असतो पण 4 भिंतीच असतात, त्याच्यात रमणीयता, दिव्यत्व हे नसतं. हे ज्याला योग्य वेळी समजलं त्याचं काम जमलं, त्याचा प्रवास सुंदर झाला. नाहीतर शेवटच्या आश्रमातही समजलं तर थोडंफार भेटते, थोडंफार. तर ज्याला योग्य वेळी, आता योग्य वेळी रमेश दादा याच्याकरता म्हणतो मी, ठवकर दादा, योग्य वेळी काय असते की जो मिसाईलचं मी उदाहरण नेहमी देतो की हे मिसाईल उडान घेतं, त्यांनी जर सगळे पार्ट घेऊन उडाला तर तो कधीच उडान घेऊ शकत नाही, तो कधीही उडान घेऊ शकत नाही. हा जीवनाचा प्रवास त्याचा सफलच होऊ शकत नाही. ज्या मंजिलपर्यंत त्याला पोहोचायचंय तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मिसाईलनी जर असं विचार केला की मी हे सगळे पार्ट घेऊन उडतो, नाही 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 उडणार. विमानातही तुम्हाला जास्त वजन अलाउड नाही आहे, उडान घ्यायची असते ना, तर विमानामध्ये लिमिटेड आहे, 15 किलो, त्याच्यावर तुम्हाला नेता येत नाही, छोटीशी बॅग. तर ते हे सगळं उंची जर गाठायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला स्वतः हलकं व्हावं लागेल. आता मी विषय असा निघाला की तुम्हाला योग्य वेळी समजलं, कारण जन्मताच काही कोणामध्ये हार्ड डिस्क टाकून आलेला नसतो तो, की बाबा सगळं गुण त्याला आले, सगळं बिलकुल मस्त त्याचा प्रवास होईल, असं काहीही नाही. कारण संत महात्म्यांसारखे तर त्यांना वेदना आणि यातना कोणाला झालेल्या नाहीत. त्याच्या त्याच्या जीवनाकडे पहा. श्रीराम प्रभू उद्या गादीवर बसणार होते आणि आज त्यांना वनवासात जावं लागलं. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असू शकते? याच्यापेक्षा तू आपल्या जर जीवनात असं घडलं की अरे उद्या मी मुख्यमंत्री होणार आणि आज म्हणते मुख्यमंत्री होणार नाही, तर काय तो फ्रस्ट्रेशन मध्ये चालला जातो, फ्रस्ट्रेशन मध्ये चालला जातो. पण इथे स्वीकारलं, प्रभूंनी स्वीकारलं आणि त्याच्यातूनही सोनं निर्माण केलं, वनवासात जाऊन काय काय निर्माण केलं आणि आपल्याला प्रत्यक्ष रामायण उतरवलं. रामाचे श्रीराम झाले. रामाचे श्रीराम का झाले? हा वनवासातला त्याग, वनवासातलं कर्तृत्व आणि हे सगळं नक्कीच आहे. तर मला म्हणायचं होतं की उडान घेताना तो पाठ, आता मला समजलं की बाबा मला माझं जे काही मी करत होतो हे रॉंग आहे. योग्य काय आहे हे मला ज्या दिवशी समजलं, ते रॉंग मी मिसाईल तो पार्ट, अनवॉन्टेड पार्ट माझ्यातला सोडून दिला पाहिजे. आय शॅल लिव्ह दॅट पार्ट. जो काही माझा गुण असेल, जो वाईट असेल, मला शॉर्ट टेम्पर मी असेल, मला कळून राहिलं की मी शॉर्ट टेम्पर आहे, मला क्रोध पटकन येतोय, कळून राहिलं की 16 त्या दिवशी मी लोकांशी थोडस, मला असं वाटते मी चांगला संवाद साधतो, पण मला कुठेतरी लोकांना पिंच होणारही संवाद मी साधतो, हे जरा मी इव्हॅल्युएशन, आत्मचिंतन करेल. मी त्या दिवशी तो पार्ट माझा सोडला पाहिजे. जसजसं तुम्ही पार्ट सोडत जाणार तसतसं तुम्ही हलकं होणार आणि तुमचा प्रवास अधिक उडान घेणार, तुमचा प्रवास अधिक उडान. तुम्ही इगो ठेवून, अहंकार भरून, पूर्ण आतमध्ये भरून जर उडान घेण्याचा प्रयत्न करतात, हा तुमचा समज आहे, मी म्हणेल गोड गैरसमज आहे की आपण सगळं घेऊन, नाही माझ्यामध्ये इगो आहे पण मी तो काढायला तयार नाही. आय डिफेन्स मेकॅनिझम, मी त्याच्याशी मला त्याला स्वतःला वाचवायला मी अनेक उदाहरणं देत असतो की बाबा मीच कसा बरोबर आहे, माझ्या मधलं जे योग्य आहे, मी जे करतो ते योग्य कसं आहे, हे प्रूव्ह करण्याकरता अनेक तो ऊर्जा कष्ट खर्च करत असतो. पण ते न करता वी शॅल एक्सेप्ट, तो इगो बाजूला ठेवून प्रत्येक योग्य वयोगटामध्ये योग्य गोष्टी कळल्या की त्या एक्सेप्ट करणे आणि ज्या अनवॉन्टेड आहेत, ज्या घातक आहेत, ज्या माझ्या प्रवासामध्ये बाधक आहेत, स्पीड ब्रेकर आहेत, जे बॅरियर्स आहे माझ्या प्रवासातले, ते मी कुठेतरी डिलीट केले पाहिजे, कुठेतरी काढलं पाहिजे. तर नक्की तुमचा जो प्रवास आहे, हायवेवरचा असो का उडानचा असो का जंगलातला असो, तो सुंदर प्रवास होणार, तो सुंदर होणार. चाहे तुमच्या ज्या अवस्थेमध्ये आहो आपण, मध्यम असो, गरीब असो वा श्रीमंत असो, ज्या अवस्थेमध्ये आपण, कारण ह्या सगळ्या उपजीविकेचं साधन आहे. गरीब का मजुरी करतो? त्याला पोट भरावं लागतं. मध्यमवर्गीय नोकरी का करतो? त्यालाही पोट भरावं लागतो. उच्चवर्णीय सगळे असूनही उद्योगात का व्यस्त असतात? त्यालाही त्याचं पडलेलं असतं. हा मग काही असो. मी आणखी एक सांगत असतो की एक BMW मध्ये जात असताना फार नैराश्य चेहऱ्यावर, हा धावपळ हे ते, पण एक कटल्यामध्ये जातात नवरा बायको, आनंदात, खुशीत, मस्त आनंद घेत, त्याला जीवन समजलं, त्याला जीवन समजलं आहे. आणि म्हणून तुम्ही गरीब आहे का श्रीमंत आहे
का फार काय म्हणतात त्याला उच्च आहे, याला जास्त घेणं देणं नाही. आता मी रिचची व्याख्या दादा नेहमी वेगळी करतो. रिच इंद्राणीताई, रिच म्हणजे खऱ्या अर्थाने श्रीमंत नाही. रिच म्हणजे रिलेशन जो व्यक्ती पाळतो या भौतिक जीवनामध्ये, रिलेशन जो मेंटेन करतो, ही इज अ रिच. आर आय मीन्स इंटेलेक्च्युअल लेवल. इंटेलेक्च्युअल लेवल त्याची त्यांनी बुद्धिमत्ता, नॉलेज इज अ पॉवर. ती बुद्धिमत्ता सगळं त्याच्याकडे आहे. बुद्धिमत्ता नसेल तर नक्की तो बाजूला या. डायनासोर नष्ट झाले, मी तर या जगातलं जर बऱ्याच गोष्टी आधुनिक माहीत करून घेतल्या नाही तर मी सुद्धा आउटडेटेड होणार. म्हणून रिच व्हायचं असेल तर रिलेशन चांगले ठेवा, इंटेलेक्च्युअल लेवल वाढवा आपापल्या क्षेत्रातली, ज्या क्षेत्रात पुढे जायचं आहे. सी म्हणजे कॅरेक्टर, सबकुच आहे वो, सबकुच. कॅरेक्टर, चारित्र्य आणि पर्सनॅलिटी. तुमची पर्सनॅलिटी, चारित्र्य म्हणजे नॉट ओनली सेक्शुअल. तर RIC, एच म्हणजे हेल्थ आणि हेल्थ, दोन्ही गोष्टी. हेल्थ, स्वतःचं आरोग्य ज्याचं चांगलं असेल तो रिच आहे. ज्याचं आरोग्य व्यवस्थित नाही आहे तो आनंदी राहू शकत नाही, खुश राहू शकत नाही. त्याने हेल्थ बराच पार्ट जीवनातला गमावलेला आहे. आणि हेल्थ द अदर्स, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना शिकवावे, ज्ञानी करून सोडावे सकळ जना. मला भेटलं ना, अशोकाच्या झाडाप्रमाणे मी ग्रोथ केली ठीक आहे, पण मी आंब्याच्या झाडाप्रमाणे ग्रोथ करायचे, मला इतरांनाही वाटायचं आहे. हा खरा रिच पर्सन आहे. रिलेशन, इंटेलेक्च्युअल लेवल, कॅरेक्टर आणि हेल्थ आणि हेल्प हे जे करतो तो खरा रिच पर्सन आहे. मग त्याचा प्रवास खूप सुंदर होते, त्याचा प्रवास फार मस्त होते. आणि या प्रवासामध्ये इट इज नॉट कॉम्पिटिशन. हा जीवन एक प्रवास जो आहे हा स्पर्धा नाही. बरेच लोक ठवकार दादा स्पर्धा म्हणून घेतात, त्याला स्पर्धा म्हणून ट्रीट करतात आणि स्पर्धेमध्ये फुल ऊर्जा कमावतात. एक 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 बाजूच्याकडे कार आली की याला काय काय होते, अरे रे 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 रे, त्याच्यापेक्षा फक्त त्याच्यापेक्षा हायर नको यायला, माझ्यापेक्षा कमी आलं तर चालेल, माझ्या एवढी आले एवढी आली तर नाही, माझ्यापेक्षा थोडं जरी काही जास्त, माझा एक मजला आहे दुसरा मजला दिसला तर काय 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 होतं त्याला. आणि सगळी ऊर्जा, सगळं आयुष्य त्याच्यामध्ये खर्च होतो. आणि म्हणून रिलेशन, इंटेलेक्च्युअल, खरा रिच पर्सन, हेल्थ आणि हेल्प हे त्यांनी नक्की केलं. हेल्प द अदर्स, आपल्याला हे सगळं करायचं आहे. तर हे करत असताना हा प्रवास सुंदर करायचा असेल तर अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. सगळ्यांना सगळं ऐश्वर्य भेटूनही तो आनंद घेता येत नाही. आनंदाचा सोर्स जर कोणी असेल तर, आनंदाचा उगम कोणी असेल तर यू आर युअरसेल्फ, तुम्ही स्वतः. आनंदाची कस्तुरी तुमच्याकडे दिलेली आहे ईश्वराने, ईश्वराने दिलेली आहे, पण आपण विसरलेलो आहे ती कस्तुरी. तुमच्याकडेच तो उगम आहे. तुमच्याकडे आजूबाजूला सगळं असेल, पण तुम्हीच जर तुमची मनस्थिती बरोबर नसेल, परिस्थिती कुछ भी हो, मनस्थिती जर प्रॉपर नसेल तर नक्की दादा आमचे रमेश दादा सुंदर जीवनावर नक्की बोलतात. म्हणून मनस्थिती हा माइंडसेट अत्यंत उत्तम पद्धतीने जगायला तुम्हाला शिकवतो, जगायला हे करतो. आणि स्पर्धा नाही, हा स्पर्धा, ही स्पर्धा फार घातक आहे. स्पर्धा जो करतो, ईर्ष्या, ती अत्यंत घातक आहे. रचनात्मक असू द्या, मी त्याच्यावरही बोलणार आहोत, त्याच्यावरही बोलणार आहे. स्पर्धा ही पाय ओढणारी नसावी, जलसी नसावी. स्पर्धा असेल तर तुम्ही जीवन उत्तम जगू शकत नाही. लाईफ इज नॉट कॉम्पिटिशन. आणि डोंट कम्पेअर द अदर्स, दुसऱ्याशी तुलनाही करू नका. दुसऱ्याची तुलना करू नका याच्याकरता म्हणतो मी. हे बघा, पाण्यात पोहणारा एक मासा आहे आणि एक जमिनीवरचा बैल आहे, बुल आहे, या दोघांची कंपॅरिझन होऊ शकतो का? नाही होऊ शकत ना. त्याचं टॅलेंट वेगळं आहे, त्याला पाण्यात पोहता येते, याला जमिनीवर चालता येते. मासा जो वेट आहे ते ओढू शकणार नाही, हा पाण्यात पोहू शकणार नाही. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळे दोघांची स्पर्धा कधीच करू नये. पण ऍक्च्युअली असं होतं, एखाद्या ठिकाणी एका मासमध्ये बसा तुम्ही, आपल्यापेक्षा चांगला बोलणार असेल तर थोडीशी ईर्ष्या निर्माण होते. आणखी आपण काही मी एक सिंपल एक्झाम्पल दिलो, असं अनेक गोष्टीमध्ये थोडी ईर्ष्या त्याच्यामध्ये आपोआप निर्माण होते. आणि तो अनेक उदाहरणं त्याला डॉमिनेट करण्याकरता अनेक उदाहरणं देतो. अरे ये तो कुछ भी नहीं, वैसा है वैसा है, वो तो इतना अच्छा बोलता, वो मेरा दोस्त है. अरे काय है दोस्त, वो गुजर गया 10 साल पहिले. आणि हे सगळं जे आहे हे त्याला ईर्ष्या होती. तर ही ईर्ष्यामध्ये आपल्याला ऊर्जा घालायची नाही, कॉम्पिटिशन मध्ये ऊर्जा घालायची नाही. कॉम्पिटिशन स्वतःशी करा, जी स्पर्धा आहे ती स्वतःशी करा. मी कालच्यापेक्षा बेटर राहू ना, कालच्यापेक्षा मी आज खूप इम्प्रुव्हमेंट माझ्यामध्ये आहे ना, दॅट्स ऑल, दॅट्स ऑल. तुमचं माइलस्टोन असावं, मॉडेल, रोल मॉडेल तुमच्या समोर असावं, पण तुम्ही ईर्ष्या, कारण कॉम्पिटिशन हे जीवन जे आहे हे स्पर्धा. हे जीवन नक्की म्हटलं, हा जीवन एक प्रवास आहे, तो सुंदर करा. हे जीवन एक समुद्रासारखं आहे, त्याच्यामध्ये पोहा. जीवन एक खेळ आहे,
त्याला खेळा, पण तो कसं खेळ जो आहे तो स्पोर्टिव्ह, अगदी त्याला तुमच्यामध्ये जे स्पिरिट असलं पाहिजे ते हेल्दी स्पिरिट असलं पाहिजे, छान स्पिरिट असलं पाहिजे. आणि हा प्रवास करतानाही त्याच टाईपचा माइंड, त्याच टाईपचा ऍटिट्यूड आपल्याला ठेवावा लागेल. कारण एक तर पहिले एक्सेप्ट करा की ही ईश्वराची गिफ्ट आहे, ही फार मोठी भेट आहे, अमूल्य भेट आहे. अरे आपण जर आपल्या डोळ्याचं महत्व पटायचं असेल रमेश दादा, तर अंध विद्यालयात जावं लागेल आपल्याला. जर आपल्या कानाचं महत्व पटायचं असेल तर मूकबधीर विद्यालय म्हणतात. तुम्हाला आपल्या हातापायाचं महत्व पटायचं असेल तर अपंग शाळेमध्ये जा. माइंडचं महत्व पटायचं असेल तर गतिमंद जे मेंटली रिटायर्ड लोक आहेत त्यांच्याकडे जा. खूप तुम्हाला मिळेल. ईश्वराचे भरभरून तुम्ही धन्यवाद देणार की ईश्वरा मला खूप दिलं रे बाबा. ईश्वराला तुम्ही नक्कीच आपण सगळे धन्यवाद देणार की देवा मला खूप दिलं तू. रिअली इट्स अ गिफ्ट, रिअली इट्स अ गिफ्ट. की त्यांच्याशी जेव्हा आपण जातो पाहतो तर आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे आणि नक्की आनंदी सुखी समजलं पाहिजे. आणि हा प्रवास उत्तम पद्धतीने आपण जर स्वीकार, बेसिक प्रिन्सिपल एक्सेप्टन्स आहे, स्वीकारला नाही नाही मी याच धर्मात जन्माला आलो, मी याच घरात जन्माला आलो, मी याच जातीत जन्माला आलो, त्याचा नैराश्य अशा व्यक्तीचा प्रवास चांगला होऊ शकत नाही. तो स्वीकारत नाही, मला हीच नोकरी लागली, माझ्याकडे हाच बिझनेस आहे वगैरे वगैरे अनेक. तर तो निवड रडत राहतो आयुष्यभर आणि छोटीशी समस्या असतो त्याला मोठी करत राहतो, छोटी समस्या मोठी करत राहतो. तर पर्वताची राही आपण बनवली पाहिजे, राहीचा पर्वत नाही केला पाहिजे. अनेक लोकांना एवढीशी समस्या आली की जो डोक्यावर घेतो त्याचे पूर्ण पर्वत करतात. 10 जणांना सांगतात ऐसा आहे वैसा आहे, इतकं बेकार काम, हे काम त्याचं. न्यूजवर पहा तुम्ही, न्यूजवर चर्चा होताना नकारात्मकच होते. त्या मोदींनी असं करायला पाहिजे होतं, यांनी तसं करायला पाहिजे होतं, स्वतः काय करतोय त्याचं त्याला माहित नसते आणि त्याला त्याच्या ठिकाणी याला ठेवलं तर हा तर त्याच्यापेक्षा वाटोळं करून ठेवणार. नक्की पण नाही, मी मस्त आय एम ऑलवेज राईट आणि अदर आर ऑलवेज, वी आर ओके दे आर ओके. हे प्रिन्सिपल त्या प्रवासामध्ये जर पाळलं तर नक्की आपण हा प्रवास अत्यंत सुंदर करू. प्रवास असा आहे की प्रवासामध्ये काय असतं की जिंदगी एक सफर है सुहाना, ह्या कल क्या होगा किसने जाना. एक सुंदर गाणं आहे. जीवन एक सुंदर प्रवास आहे. उद्याचं मला माहित नाही, कल क्या होगा किसने देखा. मी नाही पाहिलं, क्षणात नाही, क्षणाचा पाण्याचं जीवन हे पाण्याचा बुडबुडा आहे. पाण्याचा बुडबुडा मायक्रो सेकंद लागतात, संपतं जीवन. मी आता बोलून राहिलो, काही मेकॅनिझम बदललं, 2 सेकंदामध्ये मी थांबून जाईल, 2 सेकंदामध्ये. हे प्रवास कल क्या होगा किसने देखा. सो युटिलाइज द प्रेझेंट टेन्स. जो वर्तमान हमारे हाथ में है उसको उपयोग करो, उसका वापर नहीं उपयोग करो. जो अर्थात ईश्वराने जे गिफ्ट दिलेले आहे त्या गिफ्ट खूप सुंदर पद्धतीने सांभाळा, सुंदर पद्धतीने त्याचा उपयोग करा. वापर नाही, उपयोग करा. कारण हा आनंद घ्या. हा जीवनाचा जे काही तुम्हाला भौतिक जीवनाकरता करायचं असेल ते तर करावंच लागेल, उदरनिर्वाह करता जे काही असेल. आणि पण मात्र लास्ट डेस्टिनी जी आहे, लास्ट डेस्टिनी माझ्या जीवाचा उद्धार होण्याकरता, जीवनाचा नाही. जीवन हे भौतिक जीवन हे जन्मापासून मरेपर्यंतच आहे. माझ्या जीवाचा उद्धार, माझ्या चैतन्य शक्तीचं दर्शन मला झालं पाहिजे. माझ्या चैतन्याचा आतमधला जो चैतन्य आहे अदृश्य स्वरूपामध्ये आहे, पण त्याची अनुभूती मी घेऊ शकतो. ती अनुभूती घेण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजे. ती अनुभूती मी कशी मिळेल, माझीच ओळख मला कशी होईल. माझी ओळख म्हणजे या देहाची नाही, राजू डांगेची नाही. दीज आर द लेबल्स, दीज आर द लेबल. हा देह 2 हात 2 पाय 2 डोळे 2 तोंडे असते काही जणांना, ते नाही. तर ही माझी ओळख आहे. ही एवढीच ओळख पुरेशी नाही. ज्याला आत्मदे दृष्टी आत्मचिंतनाने मिळेल, ध्यानाने मिळेल आणि मग स्वतःची खरी ओळख पटणार आहे. मी कोण आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ. माझ्या जीवनाचं खरं उद्देश काय आहे की माझे मुलं बाळ सांभाळणे आणि त्याच्यातच तुका म्हणे हेला पाणी वाहता वाहता मेला, तेच माझं जीवन आहे का त्याच्या पलीकडचंही जीवन आहे. याचं संशोधन करणं, याचा शोध घेणं म्हणजे मग आपला प्रवास आपण योग्य दिशेने चाललोय असं समजायला हरकत नाही. आपली प्रवासाची डायरेक्शन बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. अष्टांग योगामध्ये सांगितलेलं आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, शेवटचं अंग आहे समाधी. आणि हे सगळं प्युरिफाईंग प्रोसेस आहे. साधना यम मध्ये काही सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अस्त्य अपरिग्रह हे तुम्हाला प्युरिफाय करतात. तुम्हाला जे यम नियम आहे
नियम, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर परिधान हे तुम्हाला प्युरिफाय करतात, आतमधूनही करतात, बाह्य स्वरूपामध्ये करतात. आसन फ्लेक्झिबिलिटी आणते. प्राणायाम तुम्हाला हा स्थिर करतो. ब्रिदिंग, जो प्राण आहे, श्वास नाही, हवा नाही, पंक्चरवाल्याकडे जाऊन भरावं लागली असती, हा प्राण आहे आणि हा प्राण तेवढ्या सन्मानाने घ्यायचा, तसा आयाम त्याला द्यायचा आहे. आणि यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे मैं नहीं कर रहा, ये सब ईश्वर कर रहा है, उसको समर्पित. मैं नहीं तो अहंकार अजून तयार होतो, ये ईश्वर करके ले रहा है, उसका है, जो कुछ भी फल है उसको समर्पित निष्काम कर्माने आहे ते सगळं करायचं आहे. प्रत्याहार, धारणा, मग माझी धारणा एक योग्य दिशेचा मला जर कन्सेप्ट जीवनाविषयीचा असेल तर माझी धारणा प्रॉपर तयार होणार. म्हणजे एक थीम, माझी जी थीम आहे, बरेच जण एकेका थीमवर काम करतात, माझी थीम योग्य तयार होणार, माझी धारणा योग्य तयार होणार आणि मग त्या धारणेच्या अनुषंगाने माझा प्रवास सुंदर होणार, माझा प्रवास सुंदर होणार. मग मी ध्यानाकडे आपोआप, हे समाधी अवस्था, ही समाधी अवस्था 1 मिनिटाची असेल, 1 सेकंदाची असेल, अनेक असेल, जे आमचे गंगोत्री पिरॅमिडचे अनेक दादा, नरेश दादा खूप सुंदर पद्धतीने ध्यान प्रक्रिया घेतात. हे जीवनाचं सत्य आहे, हा जीवनाचा खरा प्रवास आहे. हा आंतरिक प्रवास जो आहे हा अनलिमिटेड प्रवास आहे. देयर इज अ नो एंड. पंढरपूरला जाण्याचं काही किलोमीटर ठरलेलं आहे, मुंबईला जाण्याचं काही किलोमीटर ठरलेलं आहे, बालाजीला जाण्याचं काही किलोमीटर ठरलेलं आहे, पण आंतरिक जर्नी भगवान गौतम बुद्धांनी जे केलं, ज्यांना बोधी मिळाली, तो आंतरिक जर्नीतून मिळाला. बाह्य जर्नीतून थोडंफार मिळालं असेल, पण आंतरिक जर्नीतून ते बोधिसत्व जे मिळालं ते आंतरिक जर्नीतून मिळालेलं आहे. हर प्रत्येक पेशीपर्यंत ते पोहोचले. आता दीपो भव, प्रत्येक सेलमध्ये काय अनुरेणूची गती सुरू आहे. जग हे अनित्य आहे, नित्य नाही आहे, काही गोष्टी नित्य नाही आहेत. त्या नित्य गोष्टीचा शोध त्यांनी लावला. अनित्य हे जे दिसणारं जे आहे डोळ्यांनी, हे सगळं अनित्य कसं आहे हे त्यांच्या संशोधनात बाहेर आलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हा प्रवास सुंदर करायचा असेल तर तुम्हाला असं, मी आणखी एक उदाहरण देणार. पंढरपूरला जायचा असतो, मी बोलताना मी नेहमी सांगत असतो, जाताना काही जण कंटाळवाने बसमध्ये बसले किंवा स्वतःच्या कंटाळवाना प्रवास करतात, हात बांधले, अरे काय ते हे राहिलं ते राहिलं, दुकानात कोण जाणार, समोर काय होणार, ऍक्सिडेंट होणार का, याच्यातच तो वेळ गमावतो आणि तो प्रवास सुंदर होत नाही. कंटाळवाने प्रवास होतो, त्या दर्शनातही त्याला मजा येत नाही. जो मस्त, ठीक आहे काय होणार सोडून द्यायचं ईश्वरावर. नक्की मी निघालो ना प्रवासाला, 100% मी आता आनंद घेणार. जाताना औंढ्या लागलं, दर्शन घेतलं, नदी लागली, आनंद घेतला, झाड, सूर्य, चंद्र, हा प्रवास मी सुंदर करायचा. हा प्रवास जे जे त्या डोळ्यांनी दिसणार ते मला सुंदर करायचं आहे. कंटाळवाण्या यांनी चेहऱ्याने नाही, कंटाळवाण्या मनाने नाही, सुंदर मनाने, सुंदर शरीराने, सुंदर तनाने, सुंदर उद्देशाने मला हा प्रवास, दादाजी नेहमी सुंदरत्वावर बोलतात, तर ह्या सुंदर होण्याकरता अत्यंत मला त्या पद्धतीचा धारणा माझी लागेल, त्या पद्धतीचा विचार मला घेऊन फिरावा लागेल. नाही तर स्वर्ग आणि नर्क तुम्ही डोक्यात घेऊन फिरत असता. स्वर्ग तुमच्या जवळ आहे, नर्क तुमच्या जवळ आहे. मंदिरात गेले पण अनेक विचार तुमच्यामध्ये प्रॉपर नसेल तर तुम्ही नर्क घेऊन फिरता. जर तुम्ही स्मशानातही असाल पण तुमचे विचार सुंदर असेल, तुमचे विचार प्रवृत्ती बरोबर असेल, तर तुम्ही त्या ठिकाणीही स्वर्ग नक्कीच तुमच्या जवळ आहे. आता एक मी छोटस उदाहरण आणखी सांगतो, फार म्हणजे त्यांनी क्लॅरिटी एवढ्या करता, एक मंदिरात पुजारी असतो आणि तो छान पूजा करत असतो, पण त्याला देवाला, दादा समजून घ्या, त्याच्यामधला भाव समजा, आणि एक त्याच्या त्या मंदिरासमोर ते वेश्या राहत असतं आणि त्याचं, या पुजाऱ्याचं संपूर्ण घंटी वाजवतो हा, पण याचं लक्ष तिकडे असतं, कोणाकडे, त्या वेश्याकडे. आणि हा आयुष्यभर हे आरती करतो, हे करतो, पण त्याचं संपूर्ण लक्ष, चिंतन तिकडे. अरे पाय तिचं आयुष्य किती सुंदर आहे, काय हेच आहे, पण माझं किती कंटाळवाणं आहे, मला या मंदिरातच घंटी वाजवत राहावं लागते, हे करावं लागते, ते करावं लागते. आणि ती बिचारी जी काही वेश्या असेल ती काय करते, तिचं चिंतन, काय देवा मला याच्यामध्ये फसवलं, काय हे मला आयुष्य, आणि हे सुंदर जे समोर तिचं 24 तास त्या देवाकडे, मंदिराकडे लक्ष राहतं. 24 तास तो प्रोफेशन जरी करत असेल ते, पण कमलपत्राला पाण्याचा लेप लागत नाही, ते उपजीविका म्हणून ती करते, पण तिचं सगळं तन आणि मनच कुठं असेल, फोकसिंग कुशल असेल तर ईश्वर चिंतनाकडे असतं, ईश्वराचं असतं. आणि याचं फोकसिंग कुठं असेल तर इकडे असतं. आणि जेव्हा देह सोडते तेव्हा याला नरक भेटतो आणि तिला स्वर्ग भेटतो. मित्र हो, तुम्ही बाह्य काय करता याला घेऊन नाही, तुम्ही आतमधून काय परसेप्शन तुमचं आहे, तुमची धारणा काय, याच्यावर बाह्य स्वरूपात मी जरी प्रेझेंट करत असेल मी असा हो, नाही तुम्ही आंतरिक कसे आहात, आंतरिक स्फटिकाप्रमाणे क्लॅरिटी पाहिजे. जसा मी आतमध्ये आहे तसाच मी बाहेर आहे,
जसं माझं कर्म आहे तसाच मी आहे. एवढं स्फटिकाप्रमाणे क्लॅरिटी आली की जीवन एक सुंदर प्रवास आहे, जीवन एक बेस्ट प्रवास आहे, जीवन एक सुंदर प्रवास नक्की होणार. त्याची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची सार्थकता होऊ शकतं. काम, क्रोध, मद, मत्सर हे जे षडविकार म्हणतो आपण, षडविकार म्हणतो, ते षडविकार जर मी म्हणणार नाही ते जात नसते, त्याला बॅलन्सिंग सम्यक शब्द आहे, त्याला सम करावं लागतं. इरॅडिकेट नाही होऊ शकत, इरॅडिकेट नाही होत, इरॅडिकेट नाही होऊ शकत. बरेच जण म्हणतात हा काम, क्रोध, मद, मत्सर हा विकार आहे आणि हा विकार इरॅडिकेट होत नाही. काम हा माणसामध्ये असतोच. काम तो सेक्शुअल घ्या का कर्म घ्या, कामाला दोन्ही उपा, तो बॅलन्सिंग असला पाहिजे, बॅलन्सिंग असला पाहिजे, सम प्रमाणात असतात. अरे कामना नाही तर मग काही जीवनच नाही ना, फक्त तो फ्रस्ट्रेट होऊन आत्महत्या करून टाकेल ना. बऱ्याच लोकांच्या समोर आशा नसते काही, मग त्या आशा नसले की फ्रस्ट्रेट होतात आणि आत्महत्या करतात. असे अनेक उदाहरण आहेत. आशा त्याच्याकडे लागेल, काम थोडाफार बॅलन्सिंग, हा रचनात्मक, त्याचा भाव समजून घ्या, रचनात्मक काम त्याच्याकडे लागेलच, त्याच्याशिवाय जीवनच पुढे जाणार नाही. क्रोध, हा क्रोध जो आहे हा रचनात्मक असला पाहिजे. गांधीजींना एक क्रोध आला होता, ट्रेन मधून जेव्हा उतरून दिलं तेव्हा त्यांना वाटलं की अरे बेटे हो, मला तुम्ही ट्रेन मधून उतरून देता, काढून देता, मी तुम्हाला देशातून काढून दिला. हा आला, पण त्यांनी भौतिक स्वरूपात नाही घेतला, तो रचनात्मक स्वरूपामध्ये घेतला. हा माणसाला असतो, पण त्याचं रचनात्मक स्वरूप त्याला करता आलं पाहिजे. काम, क्रोध, मद, मत्सर, आपण बोललो की ईर्ष्या नसावी, पण सेन्स ऑफ कॉम्पिटिशन जो आहे थोडाफार कुठेतरी असतो, पण तो वेगळ्या टाईपने असला पाहिजे. एखाद्याने कार घेतली तर त्याच्या त्या कारमध्ये फ्लॅटच्या खाली त्याच्यावर रेषा ओढू दे, त्याचं पंक्चर करू दे, त्याला हे तो 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 दॅट इज नॉट, दॅट इज ईर्ष्या. पण नाही, त्यांनी घेतली, अप्रिशिएट करायचं, कौतुक करायचं, याच्याविषयी कशी चांगली घेता येईल हा सुद्धा प्लॅन त्यांनी रचनात्मक आणि पुढे जाण्याचा मार्ग आहे. त्याचा मुलगा मेरिट आला असेल तर आपणही कौतुकात सामील झालं पाहिजे. नाही तर बाबा असा झाला तसा झाला, हे का, त्याला अनेक कारण आहे. तर हा काम, क्रोध, मद, मत्सर, हा मत्सर त्याला मी एक पॉझिटिव्ह अँगलने घ्यायचा, त्याला रचनात्मक अँगल व्हायचा, समत्व घ्यायचा. मग ह्या जीवनमध्ये तुम्ही भौतिक जीवनातही तुम्ही बॅलन्स राहू शकता आणि हा आध्यात्मिक प्रवासही सुंदर होऊ शकतो. जीवनाचाही उद्धार होईल आणि जीवाचाही उद्धार होईल, जीवाचाही होणार. एका कॉम्प्रेसिव्ह डेव्हलपमेंट द्यायला लागतो, कॉम्प्रेसिव्ह डेव्हलपमेंट, नॉट ओनली वन अँगल. बरेच जण मग काय होतं की एक अँगल त्यांचा बाजूला राहून जातो. हे जीवनाचं सत्य त्यांना कळलं, मग असं तर हे सत्य बाजूला राहतं, त्याचं एका अँगलनी डेव्हलपमेंट होतं, एका अँगलनी कुठेतरी फार विकर असतो. खरी सार्थकता याच्यामध्ये आहे बॅलन्सिंग डेव्हलपमेंट, बॅलन्सिंग डेव्हलपमेंट. तर या अँगलनी डेव्हलपमेंट, जसं आपण हेल्थची व्याख्या करतो, इट्स इज अ फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली, सोशली वेल बिंग, दॅट्स अ हेल्थ. नॉट ओनली अब्सेन्स ऑफ डिसीज म्हणजे हेल्थ, पण ह्या चारही सहाही गोष्टी बॅलन्स ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि बॅलन्स डाएट म्हणतो आपण, पोषण आहार, तसा या जीवनामध्ये हा प्रवास सुंदर करायचा असेल तर तुम्हाला कुटुंबाकडे बॅलन्सिंग करावं लागेल, तुम्हाला समाजाकडे बॅलन्सिंग करावं लागेल, तुमचं आध्यात्मिक पर्पज, मात्र लक्ष आपलं आध्यात्मिक, आपलं जे शेवटचा उद्देश आहे, या जीवाचा उद्धार होण्याचा उद्देश आहे, त्याच्याकडे लागेल. आता बरेच म्हणतात नाही म्हणजे त्या याच्यामुळे होतच नाही, माझा जॉबच तसा आहे. अरे तुला करता 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 येत, जॉबच तसा आहे, माझा व्यवसाय तसा आहे, अनेक. अरे कुंभार घाडगे नामदेव महाराजांनी कुंभार मटके करता करताही केला ना परमार्थ, काय नाही केला, करतायत. तर त्याची इच्छा पाहिजे, नाही तर कारण होतं डिफेन्स मॅगझिन नाचता येईन अंगण वाकडे, त्याला मनातच नाही तर काय वाचन. आता एक बाई स्त्री ग्रामीण भागामधली डोक्यावर माठही घेते, नरेश दादा डोक्यावर माठही घेते आणि चालते आणि मैत्रिणीशी गोष्टी करत असते बाजूला, पण माठाकडे लक्ष असते तिचं, माठ नाही पडू देत, माठ नाही पडू देत. सेम अध्यात्मामध्ये तुमचे कर्म तुम्हाला करायचंच आहे, तुम्ही जे काही भौतिक जीवन आहे ते जगायचंच आहे, पण त्याच्यासोबत अंतिम माझा उद्देश तो मी डायलूट, मंजिल नहीं भूलना है, मंजिल नहीं भूलना है, मंजिल के तरफ मेरा ख्याल होना ही होना है. चाहे तुम व्यवसाय कुछ भी करो, चाहे नौकरी कुछ भी करो, लेकिन उसका जो आपका अंतिम ध्येय है, जो जीवन का प्रवास, अगर उसका फ्रूटफुल लाइफ, आखिरी का रिजल्ट अच्छा निकालना है, आखिरी की एग्जाम पास करना है, तो हमें हमारे स्टडी की तरफ ख्याल करना पड़ता है. वैसा ही हमारे लक्ष्य की ओर, हमारे उद्देश, लक्ष्मण ज्याचं मन एकाच लक्ष्याकडे आहे, लक्ष्मण म्हणजे लक्ष्मण एकाच लक्ष्याकडे ज्याचं मन आहे तो म्हणजे लक्ष्मण, याचं मन मात्र त्या लक्ष्याकडे. तू भौतिक जीवनात खेळ, नाही तर हा भौतिक जीवनाला सत्य समजून बसतो, या त्या वाकडीलाच काय म्हणतात त्याला दुलई समजून बसतो. तर असं ते कार्यक्रम होतो आणि तो भ्रमित कसा होतो हे त्याचंही त्याला समजत नाही. अनेक उदाहरणं, मी भ्रमित झालो नाही हे स्पष्ट करण्याकरता अनेक उदाहरणाचे तो दाखले देतो. तर हे सगळं
भ्रमित न होता हा जीवनाचा सुंदर प्रवास होऊ शकतो. हे आपल्याला हे बॅलन्सिंग राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हा प्रवास आहे, हा सुंदर करा, पायदळ करा, पायदळही केला तरी त्या पद्धतीचा आनंद घेतला पाहिजे. टू व्हीलरवर केला तरी त्या पद्धतीचा आनंद घेता आला पाहिजे. फोर व्हीलर मध्ये करा त्या पद्धतीचा आनंद घेतला पाहिजे. जंगलातून करा, रोडनी करा, विमानाने करा, हा प्रवास कोणता प्रवास आहे, पण तुम्ही कुठल्या मनस्थितीत हा प्रवास करता हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्या मनाने प्रवास करता हे जास्त महत्वाचं आहे. और जिसके इरादे नेक होते हैं उसे कायनात भी मदत करती है. ज्याचे इरादे त्या नक्की चांगले आहेत त्याला प्रत्येक निसर्ग सुद्धा मदत करायला लागतो. अनेक अडचणी या प्रवासात जंगलातून जाताना जरी आल्या पण तो विधाता बरोबर सोल्युशन काढतो. तुम्ही किती अनेक मार्ग भटकू द्या, तुम्हाला बरोबर तिथे नेऊन ठेवतो. त्याची कृपा दृष्टी कुठेतरी असतं आणि त्याच्या ह्या दिसत नाही अदृश्य शक्ती त्याची ती सगळी काम करते. जे ईश्वराच्या भोवती आभा असते तशी आपल्याही भोवती आपल्या कर्माची, आपल्या विचाराची आभा तयार होते. एक सुरक्षा कवच तयार होतो. ज्या दिवशी तुम्ही थोडस असं वाटून राहिलं कुठेतरी रॉंग होऊन राहिलं, तो बरोबर तुम्हाला आणतो. बरोबर इंट्युशन, संवेदना येतात, नाही समथिंग रॉंग, तर हे सगळं तुम्हाला तो बरोबर नेण्याचं काम करतो. फक्त तुमचा ऑब्जेक्टिव्ह, तुमचं ध्येय, जीवनाच्या प्रवासाचं तुमचं ध्येय जर क्लॅरिटी असेल तर तुमचा प्रवास सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा प्रवास अत्यंत उत्तम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा रिझल्ट, जो सातत्याने अभ्यास करतो मुलगा, त्याचा रिझल्ट चांगलाच असतो, त्याचा रिझल्ट चांगलाच येतो. जो एका दिवसात तूप खाऊन रूप आणण्याचा प्रयत्न करतो त्याला मात्र रिझल्ट येत नाही. आणि म्हणून आपल्याला सातत्याने हा संसारच करून, हा जे काही संसार आहे या संसारातून राहत असताना काय काय करता येईल, ज्या चांगल्या हा प्रवास अधिक सुंदर सफल कसा होणार हा नक्की आपण विचार करणं गरजेचं आहे. एवढं मला असं वाटतं. हा विषय खूप मोठा आहे, याच्यावर मी 3 तास म्हणजे हेही बोललेलो आहोत. अनेक आमची JCI ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल इंडिया याची एक झोन कॉन्फरन्स होती नाशिकला, त्या ठिकाणी हा विषय मी घेतला होता. तो हिंदीमध्ये होता. जीवन एक सुंदर प्रवास, जिंदगी एक सफर है सुहाना. जीवन खरंच हा सुंदर प्रवास कसा आहे, अनेक स्लाइडच्या माध्यमातून तो मी घेतला होता, पॉवर पॉइंटच्या माध्यमातून तो घेतला होता. तर JCS मध्ये काही ट्रेनिंग ऍक्टिव्हिटी बेस होतं, तर इथं मी फक्त एक ओरली जे विचार तुमच्या समोर आहे हे माझ्या दृष्टीने जरी मला योग्य वाटले, पण कदाचित काही जर तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा हे आपल्या आपल्या अँगलनी एखादं परसेप्शन असू शकतं, हा मी विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे विचार सेवा या योग वर्गामार्फत आपल्याला देण्याचे प्रयत्न केलेला आहे. तर शेवटी हे सगळे विचार असतात. मार्गक्रमण प्रत्येकाला करायचं असतं. मार्गदर्शन करणं इट्स अ सिंपल मॅटर, हे सोपं गोष्ट आहे. पण मार्गक्रमण करणं थोडं कठीण आहे. आणि मार्गक्रमण जो करतो त्याला यश नक्की मिळतं. ज्ञान से काम नाही होता, उसे जीवन में उतारना होता है. बंडल ऑफ द नॉलेज माझ्या डोक्यामध्ये असून त्याचं जर इम्प्लिमेंटेशन नसेल, त्याची अंमलबजावणी नसेल तर त्याचे रिझल्ट येणार नाही. ते फक्त ज्ञान राहणार. नॉलेज इज अ पॉवर म्हणतो आपण, ठीक आहे, ते व्यक्त होईपर्यंत आहे. पण प्रत्यक्ष जर त्याचा रिझल्ट पाहिजे असेल तर मला नक्की त्याच्या मार्गक्रमण त्याच्यावर करावं लागेल मार्गदर्शनासोबत. आणि मार्गक्रमण करणाऱ्याला रिझल्ट नक्की मिळतो. देर आहे अंधेर नाहीये, देर आहे, नक्कीच देर आहे. त्याच्या परीक्षा होतील, त्याला तपावं लागेल. साधं दूध सुद्धा गरम झाल्याशिवाय साय येत नाही, गरम झाल्याशिवाय साय येत नाही. मग हा तप जो आहे, हा जीवनाचा तप, प्रत्यक्ष तुमचं दर्शन घ्यायचं असेल, प्रत्यक्ष आपलंच स्वदर्शन तुझं आहे, तुझ्यापाशी आपल्या जोड आहे, पण आपण इतकं भ्रमित अवस्थेमध्ये भटकलेलो आहोत. आपल्या जवळ बऱ्याच गोष्टी आहे, सब कुछ अंदर है, हर आत्मा में परमात्मा है, कण कण में भगवान है, एव्हरी पार्टिकल कंटेन इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, जडी स्थळी कस्ती पाशानी, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. हर जगह तू है, हर हर मेरे अंदर तो तू है, हर जगह तू है. ही दृष्टी ज्या दिवशी भेटली त्या दिवशी आपल्या जीवनाचा प्रवास सफल झाला. माझ्या कल्याणासोबत मी इतरांचं कल्याण साधण्याचा प्रयत्न ज्या दिवशी करेल, इतरांच्या कल्याणाकरता चिंतन ज्या दिवशी करेल, त्या दिवशी माझ्या जीवनाचा प्रवास सार्थक झाला. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्व सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवेत. नक्की सर्वांचं कल्याण, जो जो वांछिल ते ते लाहो प्राणी जात, सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ती हो. हा विचार माझ्यामध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी माझ्या जीवनाचा प्रवास सुंदर झाल्याचं, सार्थक झाल्याचं म्हणायला हरकत नाही. आणि एक तरी जीवनामध्ये हे होण्याकरता एक तरी संत आला पाहिजे, एक तरी ग्रंथ आला पाहिजे, एक तरी पंथ आला पाहिजे, एक तरी मंत्र आला पाहिजे.
हे जर जीवनात येत असेल तर त्या जीवनाचा प्रवास उत्तम होतो. माझे गुरु संत दादाजी धोनीवाले 115 वर्षाचे होते. मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले, मी त्यांची सेवा केली. मी 11वी मध्ये होतो. 11वीत असताना माझ्या गावात त्यांचा आश्रम आहे. मी त्या संत महात्म्याची सेवा करत होतो. 115 वर्षाचे होते आणि ते त्यावेळेस बोलायचे. माझं लहान डोकं छोटं होतं. ते सांगायचे, राजू भैया यहाँ पे ये होऊंगा, यहाँ पे मेरी समाधी होंगी, यहाँ पे देवालय होगा, यहाँ पे बड़ा मंगल कार्यालय होगा. हे सब ते त्यावेळेस कुळाची झोपडी होती. एका शेतामध्ये कुळाची झोपडी होती आणि मला असं मनात वाटे, छोटा माइंड, की बाबा हे काय सांगते, याचं काही उत्पन्न नाही, काही नाही, असं कसं शक्य आहे, असं माझं मन मला म्हणत होतं. पण आज त्या ठिकाणी ते सगळं जे जे बोलले ते सगळं वैभव त्या ठिकाणी दिसत आहे. फार मोठा आश्रम आहे, मंगल कार्यालय आहे, समाधी आहे, देवालय आहे. जे जे ते म्हणत होते ते प्रत्येक, ही आहे संतांच्या शब्दाची ताकद, ही आहे संतांचं महत्व, हे आहे तपश्चर्याचं महत्व. आणि मी मात्र आपलं छोटा डोक्याने विचार करत होतो. तर हे सगळं भाग्य मला लाभलेलं आहे आणि ते मी इतरांकरता वाटायचा प्रयत्न करतो आहे. जिथे ते 4 व्यक्ती असेल तरी त्याच पद्धतीने मी व्यक्त करतो, 10 व्यक्ती असेल तरी त्याच पद्धतीने, हजारो लोकांमध्ये बोलायचं असेल तर त्याच पद्धतीने व्यक्त करतो. क्योंकि हर आत्मा में परमात्मा आहे. एक व्यक्तीचा जरी उद्धार झाला तरी सार्थकता आपल्या व्याख्यानाची, आपल्या माहितीची सार्थकता झाली, मी असं म्हणेल. क्योंकि त्याचं स्वरूप त्याचं प्रत्येक व्यक्तित्वामध्ये लपलेलं आहे. पण तेच समजायला आयुष्य निघून जाते, तेच समजायला आयुष्य निघून जाते. हा प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे, हा प्रत्येक कणाकणात आहे. माझी दृष्टी जिकडे जिकडे जाईल तिथं तिथं तो आहे. ही दृष्टी ज्या दिवशी येईल त्या दिवशी सार्थकता झाल्याचं समजावं. त्या दिवशी हा प्रवास आपण योग्य दिशेने करतोय असं समजायचं. हा ब्रॉड विचार जसा संतांना आला तसा संत भगवत घातलं पाहिजे असं काही नाही. तो भगवत जरी प्रतीक आहे अनेक गोष्टींचं, पण हा व्यक्तित्वामध्ये अनेक संत साध्या सोप्या वेशामध्ये होते, पण तरीही त्यांच्यामध्ये जे काही क्लॅरिटी आहे, स्फटिकाप्रमाणे त्यांच्यामध्ये क्लॅरिटी आली होती. तर नक्की आपणही, बरेच जण आपण तो मनुष्य आहे, आपण मानव आहोत, आपल्याला काय नाही का, आपण हे शोक केले तरी चालते, हे छंद बाळगले तरी, म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम आलं त्याचं तिथं, बचाव यंत्रणा. आपण तर माणूसच आहोत, आपल्या हातून नाही चुका होणार तर कोणाच्या हातून होणार. आपण व्यसन केलं तर काय फरक पडणार, हे संत महात्म्यांनी करायचं असते नाही. हा विचारच माणसाला त्या उद्देशापासून दूर खिचतो आणि त्या ईश्वराने तो प्रत्येकामध्ये हे जडीबुटी टाकून ठेवलेली आहे, प्रत्येकामध्ये हे सॉफ्टवेअर टाकून ठेवलेलं आहे आणि तो आपल्यामध्ये आहे. त्याच्यावर फक्त धूळ चढलेली आहे. अनेक स्वतःच दर्शन त्याला स्वतःला होऊ देत नाही. ती धूळ साफ करण्याकरता आमचे नरेश दादा जे मेडिटेशन घेतात, ध्यान घेतात, ती साफ करते माणसाला, अंतकरण शुद्ध करते, चित्त शुद्ध करते, आत्म्याची क्लॅरिटी येते आणि त्याचा प्रवास प्रकाशमय होतो. आंतरिक प्रवास, बाह्य प्रवास आणि प्रकाशमय जीवन तो जगतो. मला असं वाटते हा सुंदर प्रवास आहे. आपण हा जन्म स्वीकारला पाहिजे. मरण येईल तेव्हा येईल, पण त्या दरम्यानचा जे काही प्रवास आहे तो उत्तम होण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या प्रयत्नासोबत तसा संघ मला कसा प्राप्त होईल, तसं वातावरण कसं प्राप्त होईल, हाही विचार नक्की करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. मला जी या ठिकाणी विचार सेवा देण्याची संधी दिली त्याबद्दल स्वर्गीय दादासाहेब टिचुकले योग वर्गाचे सर्व परिश्रम घेणारे आमचे शिल्पकार डॉक्टर रमेश सर, मते सर, आमचे शेलोटकर दादा, ठवकर दादा, या सगळ्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. हरिओम हरिओम हरिओम. शांतीपाठ घ्यायचा दादा. हो, शांतीपाठ घेऊ. चालेल चालेल. चला, नमस्कार पोझिशन मध्ये, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, पद्मासन, सुखासन, सिद्धासन किंवा ज्या अवस्थेत शांत बसायचं आहे, कम्फर्ट बसाय, चेहऱ्यावर हलकस स्मित, बिलकुल सुंदर. धव शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, औषधयाय शांती, वनस्पतेय शांती, विश्वदेवाय शांती, ब्रह्मा शांती, सर्वे शांती, शांतिरेव शांती, सामा शांतिरेधि. ओम शांती शांती शांती. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग्भेत्. ओम शांति शांति शांति. May all become happy, may all be free from illness, may all see what is spacious, may no one suffer. सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ति हो, जो जे वांछित ते लाहो प्राणिदाता.
हॅपी थॉट्स, आपल्या गुरूंना, आपल्या ईश्वराला प्रणाम करायचा, धरती मातेला नमस्कार करायचा. आणि आज शांती पाठानंतर माझं व्याख्यानाला इथं विराम देतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा. आज आमचे आदरणीय राजू दादांनी जो हिंदी विषय होता जिंदगी एक सफर है सुहाना, याचं मराठी रूपांतर करून आज आपल्या समोर मार्गदर्शन केलेलं आहे. आमचे राजू दादांचे बरेच विषय आहेत आपल्याकडे, त्याची लिस्ट आहे. त्याच्यापैकी आपण दर सोमवारी एक विषय ठरवलेला आहे, त्याप्रमाणे आपण त्यांचा विषय आज घेतलेला आहे. तर जीवन एक सुंदर यात्रा आणि आपला लाईफ इज बेस्ट जर्नी या विचारावर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या राजू दादांच्या विषयामध्ये जे एक दोन शब्द आले की जे सूर्योदय होतो, परंतु वास्तविक पाहता सूर्य उदय होतो असं आपण म्हणतो, परंतु सूर्य तिथेच राहतो असेच आत्महत्याविषयी सांगितलं. तसंच एक शब्द आहे की आपण म्हणतो की अमरावती आली, वास्तविक पाहता आपण पोहोचतो अमरावतीला, आपण म्हणतो अमरावती आली. त्याच्यानंतर थंडी लागते असं म्हणतो, परंतु वास्तविक पाहता थंडी राहते तिथेच, परंतु आपल्याला लागतो म्हणतो. तसाच डोळा मारला एक शब्द आहे, आपला डोळा जिथल्या तिथंच राहतो, परंतु डोळा मारला म्हणून म्हणतो. पैसे खाल्ले, माती खाल्ली, अशा प्रकारचे शब्द आपण वापरत असतो. तसंच आमच्या राजू दादांनी एक टायट्रेशन शब्द वापरला, जी टेस्ट ट्यूब वापरतो आपण, जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी टेस्ट ट्यूब वापरली असेल, तर ती टेस्ट ट्यूबचा रंग जर बरोबर क्लिअर नसला तर रंग दिसत नाही बदललेला. तसंच आपल्या जीवनामध्ये जे संस्काराचं टायट्रेशन करून आपण प्रत्येक जण जीवन जगतो, अशा प्रकारचं आपलं जीवन आहे. त्याच्यानंतर दादांनी सांगितलं की रामाला ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांना राज्य कारभार मिळणार होता, पण आदल्या दिवशी त्यांना वनवासात जावं लागलं. असंच दादा आपल्या सर्व्हिस मधल्या जीवनामध्येही बरेच वेळा होते की जे दुसऱ्या दिवशी रिटायर होणार आहेत, पण आदल्या दिवशी सस्पेंडची ऑर्डर त्यांच्या हातात. तर असं बरेच वेळा होत राहतो. त्याच्यानंतर एक इगो सांगितलं दादांनी, तर त्याच्यापेक्षा आमचे नरेश दादा जे सांगतात इंडिगो कलर आपल्या आज्ञाचक्रात, तर तो इगो सोडून आपण इंडिगो कलरकडे जास्त लक्ष ठेवायला पाहिजे. आणि रीचची छान व्याख्या सांगितली आमच्या राजू दादांनी, रिलेटिव्ह, इंटेलेक्च्युअल, कॅरेक्टर आणि हेल्थ. तर आजच्या आमच्या राजू दादांच्या जीवनाच्या सुंदर प्रवासाबद्दल आणि शेवटी आपल्या ह्या योग वर्गाचा सर्वांचा उद्देश असा आहे की एक दिवस आपल्याला देवाला प्राप्त करायचं आहे, तर त्या यात्रेमध्ये आपण सर्वजण सामील आहोत. आणि आपल्याला आदरणीय दादासाहेब टिचले यांनी हा एक आपल्याला योग्य मार्ग आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जोडलेलो आहोत आणि त्या जीवनाच्या सुंदर यात्रेमध्ये आपण प्रवास करत आहोत. तर आमच्या राजू दादांच्या व्याख्यानाबद्दल आमचे आदरणीय विद्याताई ठवकर हे आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो सर, आवाज येत आहे? हा, येत आहे. हा हा, सर्वांना नमस्कार, हरिओम, शुभ प्रभात. आजचा विषय फार मोठा आहे आणि मोठा असून तो सुंदर आहे. शांत सर, त्यांना तयारी करायची जरा कॉलेजची, ठीक आहे. नाही नाही, आजपासून सुट्ट्या लागलेल्या आहेत, पण थोडी बाहेर आहे. बरोबर, ठीक आहे. सॉरी सर. आजचा विषय फार मोठा आहे आणि तो सुंदर आहे. आणि या विषयावर शांत, संयमी, उच्च विचारसरणीचे व्यक्तिमत्व असणारे आपले सर्वांचे लाडके आदरणीय डांगे सरांनी आपल्याला जीवन प्रवास सुंदर या विषयावर शब्दरूपी अक्षदा आम्हा श्रोत्यांच्या पदरात अत्यंत मधुर वाणीने घातलेले आहे. खरंच जीवन फार सुंदर आहे. दादांचे सखोल विवेचन अत्यंत मंजूर आहे आणि त्यांनी अनेक प्रकारचे दाखले देऊन आपला प्रवास सुंदर कसा होईल याबाबत अप्रतिम मार्गदर्शन केलं आहे. निरंतर सरांना ऐकावंसच वाटतं, मन अगदी आकर्षून घेतं. आपल्या वाणीकडे नियोजनात लवचिकता ठेवून प्रसंगानुसार आपल्याला बदल कसा करता येईल आणि त्यानुसार आपल्याला पुढे कसं जाता येईल याबद्दल सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याबद्दल मी दादासाहेब टिचकुले योग वर्गातर्फे मी आपलं मनपूर्वक आभार मानते. आणि तत्पूर्वी मी
आयोजकांना परवानगी मागते आहे की मी 2-3 कडवे एक कविता तयार केली आहे, तर सादर करण्याची परवानगी मागत आहे. सादर करा ना. हा, थँक्यू सर. जीवन प्रवास सुंदर, जीवन प्रवास सुंदर, गंध परिमळ मोगरासम. सुदृढ प्रवासाचा करू नियोजन, रम्य मनोहर होईल उत्तम. जनार्दन नाही समजत, मानती अर्ध सत्याला सत्य. जनार्दन नाही समजत, मानती अर्ध सत्याला सत्य. अनुभूती करावं आत्मपरीक्षण, अनुभूती होई कार्याचा सत्य. जीवन प्रवास सुख दुःखाचा, येई आयुष्याला वळण. जीवन प्रवास सुख दुःखाचा, येई आयुष्याला वळण. शोधा म्हणजे सापडेल, प्रवास होई छानच छान. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेने मिळते आपणास खाद्यानं. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेने मिळते आपणास खाद्यानं. मातीशी असे नाळ, ऋणानुबंध घ्यावं जपून. ऋणानुबंध घ्यावं जपून. घट्ट पिळदार धाग्यात गुंतले नाते सुख दुःखाचे. घट्ट पिळदार धाग्यात गुंतले नाते सुख दुःखाचे. ताण्याला असे बाण्याची गरज, मोल होत असे वस्त्रांचे. मोल होत असे वस्त्रांचे. खळखळून हसे सरिता, प्रवास तिचा लय भारी. खळखळून हसे सरिता, प्रवास तिचा लय भारी. स्वभाव तिचा मधुर, जीवन ऐसे नाव उरी. जीवन ऐसे नाव सुंदरी. जीवन ऐसे नाव सुंदरी. धन्यवाद सर. आणि आदरणीय डांगे सरांनी आपल्याला खूप खूप अतिमोलाचं मार्गदर्शन केलं आहे, त्याबद्दल मी माझ्याकडून आणि माझ्या योग वर्गाकडनं मी आपलं मनपूर्वक आभार मानते सर. धन्यवाद. धन्यवाद ताई. आज आमच्या राजू दादांच्या व्याख्यानाबद्दल कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल किंवा प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकता. हरिओम दादा. रमेश दादा बोलताय. आज ठावकर दादांचं पण दर्शन झालं, बरं वाटलं. हो दादा. सर्वांना ते नर्मदा परिक्रमेतून आलेल्या ठावकर दादांचं दर्शन होत आहे, चांगलं वाटलं. आनंद वाटत आहे. आजचा विषय जीवन एक सुंदर प्रवास, खूप चांगला विषय घेऊन राजूदादा डांगेंनी सुरुवात केली. खरं म्हणजे हा विषय फार मोठा आहे आणि हा प्रत्येक माणसाला कळायला हवा. कारण राजूदादांनी सांगितलं महाशय, बरेचसे लोक भ्रमित होऊन कसं तरी जीवन जगत असतात. प्रत्यक्षात जर पाहिलं आपण तर जीवन प्रवास एक सुंदर आहे. आपण त्या पद्धतीने जगायला गेलो, त्या पद्धतीने समजा आपण लोकांना मार्गदर्शन केलं तर बरेचसे लोक चांगल्या प्रकारे जगू शकतात. त्याच्यासाठी भरपूर श्रीमंती हवी किंवा असं काही नाहीये, पण जे आपल्याकडे आहे त्याच्यात आपण सुंदर जगू शकतो. आपले विचार चांगले झाले, आपली मानसिकता चांगली झाली, मनाची सुंदरता झाली की आपोआपच आपलं जीवन सुंदर होत जाईल. आणि राजूदादांनी खूप चांगल्या प्रकारे हे सांगितलं, मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि मला वाटतं ह्या विषयांवर आपण वारंवार बोललं पाहिजे, कारण जेव्हा आपल्या मनाची सुंदरता होईल, आपला जीवन प्रवास चांगला होईल, तेव्हा समाज चांगला होईल. आणि समाज चांगला झाला की कधी कधी काय होतं, एक माणूस चांगल्या सकारात्मक वागत असतो आणि बाकीची माणसं त्याला त्रास देणारी असतात आणि त्याची मानसिकता बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे समाज बिघडतो. आपल्याला सगळा समाज आपल्याला 1-2 माणसालाच नाही तर आपल्याला पूर्ण समाजाला जसं सुंदर बनवायचं आहे, त्याची मानसिकता सुंदर करायची आहे, प्रत्येकाचा प्रवास हा सुंदर होईल. आणि आपण त्या दृष्टिकोनातून प्रत्येक माणूस आपलं जीवन आहे ते एक सुंदर प्रवास आहे अशा दृष्टिकोनातून पाहिल. त्या दृष्टिकोनाने आज राजूदादांनी खूप सांगितलं, चांगल्या प्रकारे सांगितलं, लोकांना एक दृष्टी दिली आणि ही दृष्टी वारंवार देणं फार आवश्यक आहे असं मलाही वाटतं. धन्यवाद मानतो. आणि असं त्यांनी वारंवार एक विषय यावं आणि प्रबोधन करावं असं त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद रमेश दादा. राजू दादा, आपण जे संतांचं उदाहरण सांगितलं ते गाडगे महाराजांचं आहे का? नाही, दादाजी धुनीवाले. अच्छा, दादाजी धुनीवाले. शिवानंद दादाजी धुनीवाले माझ्या. बरं, ठीक आहे. बरं.
तर आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा प्रतिक्रिया द्यायची असतील आपण देऊ शकता. आज राजू दादा जे आपल्याला गुरु म्हणून लाभले, दादांचं खूप सुंदर असं मार्गदर्शन होतं आपल्याला नेहमी, दादांना ऐकावंसच वाटतं. फार छान दादांनी खूप वेगवेगळे विषय घेतले आणि आजचा जो विषय होता जीवन एक सुंदर प्रवास, तर खरंच जीवन इतकं कठीण असते पण त्याला जर सुंदर करणं आपल्या हातात आहे. आणि कशी आपल्याला त्याच्यात खाचखळगे येतात. मी छोटीशी चारोळी लिहिली दादा, ती वाचते. जीवन आहे अनमोल, जीवन आहे अनमोल, एक सुंदर प्रवास आहे, एक सुंदर प्रवास. खाच खळग्यातून वाट काढत पुढे जावे, खाच खळग्यातून वाट काढत पुढे जावे, ठेवून स्वतःवर आत्मविश्वास. जर स्वतःमध्ये आत्मविश्वास असला तर कितीही संकट आले तरी आपण जीवनाला एक सुंदर प्रवास म्हणून व्यतीत करू शकतो. फार सुंदर असं दादांनी मार्गदर्शन केलंय. दादा खूप खूप आभार आपले. नेहमीच आपल्याला ऐकावंसं वाटतं. खूप छान झालंय आपलं व्याख्यान. खूप छान दादा, धन्यवाद. धन्यवाद ताई, धन्यवाद. धन्यवाद अंजली ताई. राजू दादा, एक नवीन आणखी शब्द आपल्याला, जे सूर्योदय म्हणत होतो आपण, थंडी लागते म्हणत होतो, आपण आली म्हणत होतो, तर तशाच प्रकारचा एक सुंदर शब्द आहे की आपण कवयित्री म्हणतो. आणि आमच्या योग वर्गामध्ये कवित्रयी आहेत. 3 कविता करणारे आहेत. अंजली ताई आहेत, सौकर ताई आहेत आणि मंगलाताई ढहाके आहेत. वाव, बढिया. छान छान. राजू दादा तर शेवटी ऐकायला मिळालं ते तर त्यांचं नेहमी सुंदरच असतंय. भाषा शैली बदलत आहे. मग ते आज वर्गाला जे प्रोग्राम चाललाय त्या विषय सुंदर, आभार व्यक्त करतो. धन्यवाद दादा. विशेष महत्व आज लवकर साहेब आले, त्याला ऊर्जा सुद्धा मिळाली. त्यांचं दर्शन हे आपल्याला नर्मदा परिक्रमा केल्यासारखं झालं असं मी म्हणतो. हरिओम. हरिओम दादा. हरिओम मंगलाताई. हा दादा, मी जरा बाहेर आहे तरी पण आता मी थोडा अभिप्राय देत आहे. राजू दादाचा आजचा वर्ग खूप छान झालाय, खूपच मस्त. म्हणजे जीवन प्रवास कसा असावा, अहंकार, आणि खरंच आहे अहंकाराने आपण कुठे जातो, पण जर अहंकार आपला गाळला आपण तर आपलं जीवन सुंदर होऊ शकते. दादानी आज खूपच सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि खरंच आहे ठवकर दादा खूप दिवसांनी दिसतात, तर तोही आनंद वेगळा आहे आपल्याला. खूपच छान, खूप छान वर्ग झालाय दादा. थँक्यू, थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद मंगलाताई. धन्यवाद दादा. आभार एकदा वर्गातर्फे. ठीक आहे, थँक्यू. हरिओम. 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 हरिओम सर्वांनी. हरिओम.